गाईची गोष्ट सांगणार आहे. गाईची गोष्ट सांगणार आहे. त्या गाईचं नाव असते मधू. आहे गाईची गोष्ट. हा, मग मधू त्या रामू आणि लक्ष्मी यांच्याकडे एक गाय असती. त्याच्या मालकाचं नाव आहे रामू आणि मालकिनीचं नाव आहे मधूच्या लक्ष्मी. त्यांच्याकडे मधू गाय असती. मधू गाय खूप दूध द्यायची आणि त्यांचं भरभरून सगळेजण घरचे दूध खायचे आणि उरलेलं दूध ते बाजारात नेऊन विकत होते आणि मग सगळे खुश होते, आनंदी राहू लागले. मग त्या मधू गायला एक दुसरी गाय झाली, छोटं पिल्लू, आणि ती गाय पण मोठी झाली आणि काही दिवसांनी मग दुसरी एक गाय झाली. त्या मधू गायला अशा 2 गायी झाल्या. त्यांचं नाव होतं चांदणी आणि रोशनी. गाईचं नाव काय होतं त्यांच्या चांदणी आणि रोशनी. मग मधू गाय म्हातारी झाली का नाही? मग मधू गाय काय करू लागली? मधू गाय काही दूध देणे गेली. चांदणी आणि रोशनी दूध देऊ लागल्या आणि खूप त्यांचा धंदा होऊ लागला. घराला भरभराटी आली. लक्ष्मी आणि राम खूप खुश होते. पण एकदा लक्ष्मीच्या मनात काय आले, म्हणली मधू गाय म्हातारी झाली. मधू गाय म्हातारी झाली म्हणली, आपण हिला विकून टाकू. काय म्हणली लक्ष्मी? मधू गायला विकून टाकूत म्हणली आपण. पण राम काही विकायला तयार होईच ना. नाही विकायचं म्हणे, मधू गाय मला खूप लाभलेली आहे म्हणे, तिच्यामुळं खूप धंदा झाला आणि तिची चांदणी आणि रोशनी 2 गाय आहेत ना, त्या पण खूप दूध देतात. पण लक्ष्मी काय ऐकणं, नवऱ्यासोबत भांडण करायला लागली आणि ती गाय विकायला भाग पाडलं तिनं. मग मधू गायला विकलं त्यांनी, हो की नाही, विकून टाकलं. मग व्यापारी आला एक आणि मधू गायला घेऊन गेला. मधू गाय खूप रडायला लागली. चांदणी पण रडायली, रोशनी रडायली, खूप रडायला लागली. म्हणजे त्यांची आई चालली म्हणून त्यांना खूप रडायला येत होतं. गाय आहे ना तुमच्याकडं? मग त्या व्यापाऱ्यानं मधू गायला घेऊन गेला आणि त्याच्या खुट्याला नेऊन बांधलं तिथं आणि तिला सुका सुका चारा देऊ लागला. मग इकडं चांदणी रोशनी खूप रडल्या त्यांच्या आई गेल्यामुळं. त्यांनी रडून रडून त्या काय बिमार पडल्या आणि त्या दूधही देणे गेल्या. मग यांच्या घरात पैसे नाही, काही देणे गेले. यांच्या लेकरा बाळाला दूधही खायला नाही. मग राम आणि लक्ष्मीला खूप वाईट वाटले. मग राम म्हणाला, अरे तूच विकायला लावलीस ना गायला. त्यांच्या पत्नीला म्हणाला, तूच विकायला लावलीस गायला, म्हणून आपल्यावर ही वेळ आली. मग ती म्हणली, मला माझी चूक कळली, आता चला आपण जाऊन आपण मधूला घेऊन येऊता. आणि मग 2 जण निघाले मधू गायीकडे जायला. गेला ना तिथं व्यापाऱ्याच्या घराकडे जात असतात तर त्यांना काय दिसले, दुसराच एक माणूस मधू गायीला घेऊन जात आहे. ते होता कसाई. कसाई माहितीये का? गायीला. मग लक्ष्मी म्हणली, आमच्या गायीला कुठे नेलास तू? मधू आणि मधूला आमच्या कुठे नेलास? ते म्हणला, मी काय फुकट नेणे झालो, मी डबल एवढे पैसे दिले त्या व्यापाऱ्याला आणि म्हणून मी या गायीला घेऊन जात आहे. मग राम म्हणला, मी तुला डबल टिबल पैसे देतो म्हणला, पण आमच्या गायीला सोड, तू दे आमच्या गायीला. मग त्यानं त्या गायीला घेतलं, मधूला घरी आले आणि चांदणी रोशनी पण खूप खुश झाल्या आणि खूप दूध देऊ लागल्या. नाही